नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वैशाली। राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। तब्बल 25 जिल्ह्यांमध्ये 15 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे, ज्यामुळे बळीराजा पूर्णपणे संकटात सापडला आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान केले आहे। कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग आणि मका या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची लाख मोलाची पिकं आणि स्वप्न पाण्यात बुडत आहेत। ही दृश्य परिस्थितीचे गांभीर्य सांगण्यासाठी पुरेशी आहेत। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापले आहे। विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी लावून धरली आहे। सुप्रिया सुळे यांचा बाईट। सतत पाऊस पडतोय। जवळपास 15 मे पासून 17 सप्टेंबर आज आहे, सातत्याने पाऊस पडतोय, अतिवृष्टी होते। ह्याच्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे। सत्ताधारी नेत्याचा बाईट। नेता सुप्रिया सुळेंनी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये। राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत। हेच ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे की ज्यांनी या महाराष्ट्रातला दुष्काळ संपवत आणला आहे। सरकारकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू झाली असून मंत्र्यांकडून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले जात आहेत। अनेक ठिकाणी पालकमंत्री आणि नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांना धीर देत आहेत। पंकजा मुंडे यांचं बाईट। मी इथे येत असताना गेले 2 दिवसांमध्ये अतिवृष्टी आणि त्याने झालेलं नुकसान आणि मी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आहेत। जास्तीत जास्त पंचनामे करून इथे नुकसान झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही संबंधित विभागाला आणि मुख्यमंत्री महोदयांना पाठवू। राम शिंदे यांचा बाईट। आमच्या शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेली, कांद्यासारखं पीक काढून ठेवलेलं भिजलं। प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत की तातडीनं 2 दिवसाच्या आत पंचनामे करा, कोणाचाही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी। नियमानुसार 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होते। अनेक ठिकाणी तर एका दिवसात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे जिथे निकषांनुसार पाऊस झालेला आहे तिथे ओला दुष्काळ जाहीर होईल असे आश्वासन सरकारकडून दिले जात आहे। सरकारी प्रतिनिधीचा बाईट। 65 मिलीमीटरच्या वरती एक दिवसात 100 मिलीमीटर पाऊस पडला आहे। पण ही प्रोसेस आहे, दुष्काळ जाहीर होणार आणि 100% होणार। ज्या ठिकाणी एवढा पाऊस पडला आहे तिथे दुष्काळ जाहीर होणारच। पण शेतकऱ्यांचा अनुभव वेगळा आहे। दरवर्षी अतिवृष्टीची औदास येते आणि शेतकऱ्यांचं पीक धुवून नेते। सत्ताधारी पंचनाम्याचे आदेश देतात, घोषणा करतात, पण या कागदी घोषणा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतात का, हा प्रश्न आजही कायम आहे। त्यामुळे आता प्रशासनाने कागदी घोडे न नाचवता बळीराजाला तातडीने मदत कशी मिळेल हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून या मोठ्या संकटात सापडलेल्या बळीराजाला थोडासा का होईना आधार मिळेल। आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।